home that could bring different generations together, that supports a contemporary lifestyle while staying connected to the family traditions and cultural values. Instead of treating tradition and modernity as separate ideas, we tried to blend them naturally throughout the design. Hi, I am architect Rahul Durgue from Avesna Design Studio, located in Kolhapur. Join me for an exclusive home tour of Pariha in Kolhapur. To watch premium videos and access PDF ebooks with house plan, log on to buildoflife.com. The link is in the description below. The Pariha house is located in plush and green neighborhood in Kolhapur city. We have a 7,000 square foot plot area, and on which we are built around approximately 9 to 10,000 area of construction. We were staying at a farmhouse, so we were very used to seeing greenery around us. Every morning we used to come out with a cup of coffee, and definitely there was a lot of green in front of us. So that is what we wanted in our house too. Arrival to the house is marked by a traditional entrance gateway framed by a textured stone wall, creating a gradual transition from the public realm to the private world of home. We plan one lift entrance on the ground floor and home office. घराचा मेन एंट्रन्स फर्स्ट फ्लोअरला आहे, पण त्याचा ॲक्सेस जो आहे तो आम्ही इनडायरेक्ट स्टोन स्टेप्समधून एक जर्नी ट्रॅव्हल करतो. म्हणजे चाफ्याच्या झाडूनं लँडस्केप एन्जॉय करत आपण मेन एंट्री करतो. ओव्हरऑल पाथवेमध्ये आणि स्टेप्समध्ये सुद्धा आपण बसालच्याही स्टेप्स घेतलेले आहेत. बेसिकली फर्स्ट फ्लोअर इज मेन लिव्हिंग एरिया. तो 2 कोर्टयार्डच्या अराउंड डिझाईन केलेला आहे. एक सेंट्रल कोर्टयार्ड आहे की जे एक स्पिरिच्युअल कोर्ट आपण त्याला म्हणतो, तो बंगल्याचा हार्ट आहे. सेंट्रल कोर्टयार्ड कनेक्टेड विथ लिव्हिंग रूम, कनेक्टेड विथ डायनिंग रूम, कनेक्टेड विथ किचन रूम. Staircase also connected with this central courtyard and also connected with puja room. मेन फीचर त्या कोर्टयार्डमधलं होतं ते झरोका विंडोचं होतं. बाकी सगळ्या मॉडर्न लाईफस्टाईलच्या दृष्टीने स्पेसेस डिझाईन केलेले आहेत, पण एक ट्रॅडिशनल इंडियन आर्किटेक्चरचा टच देण्यासाठी ज्या महाराष्ट्रीयन जे वाडे होते त्याच्यामध्ये स्पेसिफिकली वाई एरियामध्ये आहेत, त्याच्यामध्ये त्या लो स्केलच्या लाकडी विंडोच्या डिझाईन त्यांनी केलेल्या आहेत. त्याची रिप्लिका आम्ही ह्या कोर्टयार्डमध्ये केलेली आहे. पूजा रूम डिझाईन करताना सुद्धा आम्ही ब्लॅक बसाल्ट स्टोनमध्येच देवघर डिझाईन केलेलं आहे आणि एक स्पिरिच्युअल लाईट येण्यासाठी त्याला सेंटरला स्कायलाईट घेतलेलं आहे. आणि देवघराच्या बाजूने जनरली वॉटर बॉडी डिझाईन केलेली आहे, त्याच्यामध्ये लोटस पॉन्ड प्लॅन केलेलं आहे. आणि सेकंड कोर्ट नॉर्थ वेस्ट कोर्टयार्ड जे काही डबल हाईट आहे कोर्टयार्डला, आणि ही जागा आहे तिथून वेस्ट ब्रीज आपण एन्जॉय करतो. ते कोर्ट असं डिझाईन केलं आहे की ते हॉलला एक्सटेंडेड स्पेस असल्यासारखे वाटते. हॉल आणि तसेच बेडरूम दोन्हीलाही कॉमन एरिया होते. बेडरूम प्लेस इन साउथ वेस्ट कॉर्नर and washrooms and walk-in area besides bedroom. कोर्टयार्डचं लोकेशन असं आहे की जे ग्राउंड फ्लोअरची मास्टर बेडरूम आणि फर्स्ट फ्लोअरची मास्टर बेडरूम व्हिज्युअली कनेक्ट राहण्यासाठी त्या बेडरूमला सुद्धा वरच्या साईडला लाकडी विंडो केलेली आहे. हमने ट्रेडिशनल स्टेयरकेस वुडन डिज़ाइन किया है. यहाँ पे हमने हैंडीक्राफ्ट वुड यूज़ किया है. जनरली हमारे पुराने घर में स्टेप्स वगैरह वुडन रहते थे, क्योंकि महाराष्ट्रियन जो वाड़े थे वो ज़्यादा तो वुडन और स्टोन में रहते थे. थ्रू द मेन स्टेयरकेस वी कम टू द सेकंड फ्लोर.
Second floor has a 3 bedroom. This one is a master bedroom. आणि विंडोचं डिझाईन करताना डेड आणि फिक्स ग्लास ह्या कंपोजिशनमध्ये केले आहे, जेणेकरून विंडो जरी बंद असेल तरी ती व्हिजिबिलिटी आहे, कर्टन क्रीपर्स लँडस्केप एन्जॉय करू शकतो. दिस वन गेस्ट बेडरूम, स्मॉल गेस्ट बेडरूम, and this is a kids bedroom and one family hall which used as a TV hall, and upper floor balcony is visually connected with first floor northwest court, and this is a Jharaka window placed in such a way that visually connected with puja room and central courtyard. And this is a open to sky terrace. Under gazebo we plan a dining table, so family used as a family gathering and get together. मेरे घर में अभी बहुत सारा गुड वाइब्स है और बहुत शांति समाधान लगता है. I believe it's a very peaceful place, it's a very homely place, and my son enjoys a lot. It's a beautiful experience.